महाराज, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आहे. तो काय असेल तर दुसऱ्याची फक्त मज्जा घ्यायची आणि ज्यावेळेला वेळ आपल्यावरती येते ना त्यावेळेला पळ काढायचा. लक्षात घ्या, एका चौकामध्ये डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. तो आपल्या मुलाला घ्यायचा, तारेवरनं इकडून तिकडं तिकडून इकडं जायचा. पहिला घेतला, खांद्यावर बसवला, तारेवरती चालत चालत या बाजूने बाजूला गेला. परत तो घरी आला, पुन्हा आपल्या दुसऱ्या मुलाला घेतला आणि दुसऱ्या खांद्यावरती बसवलं. असं करता करता लाखो लोक, हजारो लोक खालून बघत होती. त्या चौकातले जेवढे पब्लिक जमलं होतं ते सगळे बघत होते आणि टाळ्या वाजवत होत्या. आणि त्यावेळेला तो माघारी आला, खाली उतरला, लोकांनी त्याची वाहवा केली, टाळ्या वाजवल्या. आणि मग त्यांनी काय केलं, एका आजीला, तिचा नातू होता, आणि त्या आजीला म्हणाला की आजीबाई, आता तुमचा नातू द्या, मी माझ्या खांद्यावरती घेऊन या तारेवरने चालतो. आजी तशी निघून गेली. म्हणजे एकंदरीत दुसऱ्याचं कौतुक करायला किंवा दुसऱ्याची मज्जा बघायला आपण तयार असतो, पण वेळ ज्यावेळेला आपल्यावरती येते ना महाराज, त्यावेळेला आपण पळ काढल्याशिवाय राहत नाही.